नमस्कार. अबीर गुलाल मालिकेत आजच्या एपिसोडमध्ये पृथ्वीदादा, आदित्यदादा आणि मयुरी वहिनी अगस्त्याच्या एंगेजमेंटची तयारी करत असतात. तेव्हा त्याने कोणता ड्रेस घालायचा हे सगळेजण डिसाईड करत असतात. पण इकडे अगस्त्याचं मात्र लक्ष नसतं. त्यावेळी आदित्यदादा पृथ्वीदादाला बोलतो, दादा हा कुर्ता अगस्त्यावर एक नंबर दिसेल. त्यावर पृथ्वीदादा बोलतो, नाही नाही हा नाही असं म्हणत दुसरा कुर्ता घेतो आणि अगस्त्याच्या अंगाला लावून बघतो. पण अगस्त्य श्रीला फोन करण्यात एकदम मग्न असतो. तो स्वतःशीच म्हणत असतो, काय झालं असेल श्रीला? श्रीने मला फक्त वरचेवर माफ केले का? ती माझ्याशी का बोलत नाही आहे? ती दुखावली तर नसेल ना? की शुभ्राने उद्या आमची एंगेजमेंट आहे असं सांगितलं असेल तिला? मला नक्की कळत नाही आहे की नक्की काय झाले श्रीला. तर यानंतर तो लगातार फोन करत असतो श्रीला. यानंतर पृथ्वीदादा कुर्ता लावून बघतात. तेव्हा अगस्त्य तो कुर्ता खाली फेकतो. हे बघून सगळे शॉक होतात. त्यावेळी आदित्यदादा काही बोलणार तेवढ्यात पृथ्वीदादा आदित्यला थांबवता आणि विचारतो, अगस्त्य काय झालं आहे? श्री अजून पण रागावली आहे का तुझ्यावर? अजून पण ती फोन उचलत नाही आहे का तुझा? तू तिला सांगितलं नाही का की उद्या तुझी एंगेजमेंट आहे ते? तेव्हा अगस्त्य बोलतो, हो ना दादा, नाहीच सांगितलं मी. तेच तर मला समजत नाही आहे की काय करू मी. यावेळी पृथ्वीदादा बोलतो, अरे अगस्त्य, तिला फोन कर, तिच्याशी बोल जाऊन, तिला भेट. तेव्हा मयुरी वहिनी बोलते, अगस्त्य भाऊजी तुम्ही काळजी नका करू, सगळं ठीक होईल. त्यावर अगस्त्य बोलतो, नाही ना वहिनी, सगळं ठीक होताना दिसत नाही आहे. मी अजूनही एंगेजमेंटचं तिला सांगितलेलं नाही आणि तिला जर हे बाहेरून कळलं ना तर ती मला कधीच माफ करणार नाही. श्री प्लीज माझा फोन उचल, मी यापुढे कधी तुझ्याशी खोटं बोलणार नाही. हे माझं शेवटचं खोटं असेल. इकडे श्री मात्र त्याचा फोन उचलत नसते. अगस्त्य म्हणतो, काय माहीत उद्या माझी एंगेजमेंट आहे आणि माझी बेस्ट फ्रेंडच माझ्याशी बोलत नाही. उद्या माझ्या बेस्ट फ्रेंड माझ्या आनंदात सहभागी असेल की नाही हे सुद्धा मला माहीत नाही. हे ऐकून मयुरी वहिनी बोलते, असं कसं? तुम्ही तिचा पत्ता सांगा, आम्ही तिला घेऊन येतो. हो तुमची ती बेस्ट फ्रेंड आहे, तुमच्या एंगेजमेंटमध्ये ती असणारच ना. त्यावर अगस्त्य म्हणतो, नाही वहिनी, ती चिडली आहे म्हटल्यावर ती नाही तयार होणार. मग सगळेजण शांत होतात. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, श्री धावत तिच्या बेडरूममध्ये येते आणि दरवाजाला कडी लावते आणि रडायला लागते आणि म्हणते, अगस्त्य आत्ता सर्वात जास्त मला तुझ्या आधाराची गरज होती आणि तूच मला फसवलंस. तू सुद्धा माझ्याशी खोटं बोललास. अगस्त्य आज मला तुझ्या आधाराची गरज होती. ती खूप रडत असते. तिला आठवते की तिला धनाजी गायकवाडने कसं वाचवलेलं असतं. स्वतःच्या पायातली चप्पलसुद्धा तिच्या पायात घालून स्वतः मात्र अनवाणी चालत होते. कसं त्या दोघांनी मिळून आषाढी एकादशी दिवशी तिला भरवलं होतं हे सगळं तिला आठवत असतं. आणि ती म्हणते, माझे आईवडील माझ्यासमोर आहेत आणि तरी मी त्यांना भेटू शकत नाही. काय करू मी? मला समजत नाही. तितक्यात धनाजी गायकवाड आणि त्यांची पत्नी बेडरूमच्या बाहेर आलेले असतात आणि आवाज देतात, श्री बाळा, अगं दरवाजा उघड ना, आम्हाला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. श्री डोळे पुसत पुसत दरवाजा उघडते. मग ते आत येतात. तेव्हा धनाजी गायकवाड, श्री काय झाले तुला? मला सांगशील का जरा? तू बोलते ना की लेकीचं मन हलकं करायची जागा म्हणजे तिचा बाप. मग तू तुझ्या बापाजवळ मन हलकं का करत नाही? श्री शांतच असते. धनाजी गायकवाड तिला एक गिफ्ट देतात आणि म्हणतात, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे, घड्याळ. खरं तर मला तुझ्यासाठी ना साडीच घ्यायची होती, पण भारती बोलली की मागच्या वेळी साडीवरून खूपच कटकट झाली म्हणून बोललं घड्याळच घ्यावं. श्री ते घड्याळ घेताना मनातच बोलते, आता असं वाटते बाबा मला तुम्हाला कडकडून मिठी मारावी, पण मी ते करू शकत नाही आणि घड्याळ न घेता ती पाठ फिरवते. त्यानंतर भारती बोलते, थांबा मी बोलते. मग भारतीताई श्रीजवळ जातात आणि खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, श्री मला माहीत आहे तुला तुझ्या आईबाबांची आठवण येते. आपण जायचं का तुझ्या आईबाबांना भेटून येऊ? आणि बाळा तू काळजी करू नको, तुला तुझे आईबाबा लवकर भेटतील. अगं हे शोध घेतायत. मग धनाजी गायकवाड बोलतात, हे बघ श्री, हे घड्याळासारखीच तुझी पण वेळ बदलेल. असं म्हणत ते तिच्या हातातील घड्याळ काढतात आणि त्यांनी आणलेलं घड्याळ तिच्या हातात घालतात आणि म्हणतात, अगं काळजी करू नको, मी तुला माझीच लेक मानतो.
तोपर्यंत शुभ्रा आई बाबा अशी हाक मारत तिथे येते. भारती म्हणते, अगं किती गोड दिसते, खरं सांगायचं तर खूप सुंदर दिसते. शुभ्रा बोलते, हो ना, मी दिसते ना छान. त्यावर भारतीताई बोलते, हो. शुभ्राने साडीसुद्धा आणलेली असते दाखवायला आणि विचारते, ही साडी कशी दिसते. यावर धनाजी गायकवाड म्हणतात, सुपर से भी ऊपर, खूप छान दिसते. मग भारतीताई बोलते, शुभ्रा बाळा, तुला एक सरप्राईज द्यायचं आहे, चल चल लवकर चल. शुभ्रा बोलते, सरप्राईज, कसलं सरप्राईज. तर धनाजी गायकवाड म्हणतात, अगं तू कसं आम्हाला दिलेलं सरप्राईज तसंच आम्ही पण तुला सरप्राईज द्यावं म्हटलं. शुभ्रा बोलते, हो का. मग तिघेही जायला निघतात. तेवढ्यात धनाजी गायकवाड श्रीला बोलतात, श्री बाळा तूही चल, तू पण बाहेर आहे. श्री बोलते, हो. मग ते तिघेही जातात. बाहेरून धनाजी रावांचा आवाज येतो, श्री बाळा लवकर बाहेर आहे. मग श्रीही बोलते, हो हो आले. यानंतर इकडे भद्रा आत्याने केळवणाची सगळी तयारी केलेली असते. हे सगळे तिथे येतात. तेव्हा शुभ्रा बोलते, वाव किती छान सरप्राईज आहे हे, खूप मस्त. त्यानंतर भारतीताई बोलते, आवडलं ना तुला शुभ्रा, यालाच म्हणतात केळवण, हेच तुझं केळवण. अगं तू विचारत होती ना आत्तू कुठे आहे, आत्तू कुठे आहे, ही बघ तुझी आत्तू हे सगळं करण्यात व्यस्त होती, तिनेच हे सगळं केले, चल बस बघू तिथे. मग शुभ्रा बोलते, हो खरंच छान सरप्राईज आहे आणि जाऊन पाटावर बसते. त्यानंतर धनाजी गायकवाड मंजूताईला हाक मारून म्हणतात, एक पाट घेऊन येतेस का गं. पाट घेऊन येतात मंजूताई आणि धनाजीराव गायकवाडांकडे देतात आणि बोलतात, श्री बाळा ये तू इथे बस. यावर भद्रा आत्या बोलते, श्रीची इथे काय गरज आहे, श्री का म्हणून इथे बसेल, अरे आज शुभ्राचं केळवण आहे. त्यावर भारतीताई बोलतात, ते काही असलं तरी श्रीसुद्धा आमचीच मुलगी आहे आणि तो सुद्धा तिचा अधिकार आहे. यावर श्री म्हणते, आत्या म्हणते, ते बरोबर आहे, आज शुभ्रा मॅमचा मान आहे, तो मला हिरावून नाही घ्यायचा आहे. हे ऐकून धनाजी गायकवाड म्हणतात, पोरी तू आम्हाला आई बाबा म्हणते ना, मग इथे येऊन बसायचं. आणि मग ते तिला तिथे पाठावर बसवतात. यावर शुभ्रा खूपच चिडलेली असते, ती एकदम अस्वस्थ होते. भारतीताई बोलतात, शुभ्रा सुरुवात कर. शुभ्रा जेवणाला सुरुवात करते. पहिल्याच घासाला तिला ठसका लागतो. हे भारतीच्या लक्षात येत नाही आणि त्या मोठ्याने म्हणतात, श्री म्हणून तिच्या पाठीवर हात फिरवतात. भद्रा आत्या मात्र शुभ्राच्या हातात पाण्याचा ग्लास देऊन तिला पाणी प्यायला सांगून म्हणतात, काय आहे ना शुभ्रा, तुला ठसका लागलेलं तुझ्या आईच्या लक्षात आलं नाही, पण माझी मात्र बारीक लक्ष असतं इकडे तिकडे, माझ्या नजरेतून काहीच सुटत नाही. बघितलं ना, तुला ठसका लागलेला माझ्या लगेच लक्षात आलं. यावर भारतीताई थोड्या नाराज होतात आणि धनाजी गायकवाडला म्हणतात, अहो माझ्या लक्षातच नाही आलं की शुभ्राला ठसका लागला, मला वाटलं श्रीलाच. मग इकडे शुभ्रा म्हणते, जाऊ दे ना तू, आता माझ्या आईवडिलांना दोन मुली आहेत, त्यामुळे त्यांचं प्रेम आता विभागलं गेलं आहे, त्यांचं आता माझ्याकडे लक्षच नाही आहे. आता मी गेल्यावर हे सगळं हट्ट तर श्रीचेच पुरवणार आहेत आणि तसंही आता त्यांचं कुठं माझ्यावरती प्रेम आहे. यावर धनाजी गायकवाड म्हणतात, असं काय करते शुभ्रा, असं काय नाही आहे बाळा, चल मी तुला माझ्या हाताने भरवतो. आणि ते शुभ्राला भरवतात. हे सगळं श्री बघत असते. शुभ्रा मनातच म्हणत असते, किती नाटक करावं लागतात, किती इमोशनल माणसं आहेत ही, यांच्याशी फक्त गोड बोललं तरी माझं काम होऊन जातं आणि माझ्यासाठी तेच इम्पॉर्टंट आहे. खरं तर रिपोर्ट एकदा पॉझिटिव्ह आले ना, तर हे सगळं करायची मला काहीच गरज नाही आहे, मी त्याचीच वाट बघते. मला हे सगळं नाटक संपवायचं आहे आणि लवकरात लवकर यातून बाहेर पडायचं आहे. श्रीसुद्धा इकडे मनात बोलते की कमाल आहे देवी आई, माझे आई बाबा माझ्या समोर असून मी त्यांना सांगू शकत नाही की तुम्हीच माझ्या आईवडील आहात. तर तुम्हाला काय वाटतं, भारतीताई आणि धनाजी गायकवाडला खरं सत्य कळेल का की श्रीच आहे त्यांची खरी मुलगी.